पंकज देशमुख ने उठाया रेलवे स्टेशन पर फेरी वालों का मुद्दा, 1 हफ्ते में कार्रवाई का आश्वासन। मुंबई वसई विरार महानगर पालिका की महासभा में नगर सेवक पंकज देशमुख ने रेलवे स्टेशन परिसरों में बढ़ते अवैध फेरी वालों का मुद्दा जोरदार तरीके से उठाया। उन्होंने कहा कि वसई, नायगांव, नालासोपारा और विरार स्टेशनों पर अतिक्रमण के कारण यात्रियों को भारी परेशानी हो रही है और पिछले निर्णय के बावजूद कार्रवाई नहीं हो रही। इस पर महापौर अजीव पाटिल ने सख्त निर्देश देते हुए 1 सप्ताह के भीतर कार्रवाई का आश्वासन दिया। उन्होंने बताया कि विशेष टीम बनाकर फेरी वालों को हटाया जाएगा और अवैध अनुमति देने वाले अधिकारियों की जांच भी की जाएगी। तुम्हाला अधिक काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता। आम्ही महापौरांच्या परवानगी घेतो। महापौर आपण फेरीवाल्यांबद्दल प्रधान चर्चा या सभागृहात सुरू असताना त्याच्यानंतर सामान्य प्रशासनाने टपरी ठेवण्यासाठी पण परवानगी दिली। सहाय्यक आयुक्तांच्या सहीने कर्मचार संघ असेल, अपंग असेल यांच्या नावाने अनेक टपऱ्या ठेवल्या गेल्या आहेत, पण त्या परवानगी तपासणीचे साधे आदेश प्रशासनाने दिले नाही। कुठलाही स्टेशन परिसर म्हणजे नालासोपारा स्टेशन तर सगळ्यांना अनुभव असेल की त्या परिसरातून ईस्ट वरून वेस्टला जायला 1.5 तास लागतो आणि इच्छाशक्ती असेल तर प्रशासन साफ महापौर मॅरेथॉनला आपण पूर्ण क्लीन करतो। आता नालासोपारा स्टेशनची परिस्थिती सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर प्रमाणे आपल्याला स्टेशन असेल, सरकारी हॉस्पिटल असेल किंवा सरकारी हे असेल, ज्या नॉर्म्स आहेत शाळा वगैरे सगळ्या ठिकाणचं आपण तुम्हाला क्लिअर करायला घेतलेलं आहे। एका ठिकाणी फेरीवाले उचलायला 6 फोन करावे लागतात। नालासोपारा स्टेशनला ई, डी, बी 3 प्रभागांचे रोड क्रॉस करून हद्दी आहे। कोणाला जबाबदार ठरवू शकत नाही। तर एक पॉलिसी बनवून सीयूसी प्रभाग रचनेप्रमाणे आता तरी तसंच प्रभाग रचनेप्रमाणे आणि या आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होईल। तरी तुम्हाला सांगतो नवीन प्रभाग रचना होईल नाही होईल तर नंतर त्याप्रमाणे पण 3 प्रभाग रचना आहे तिथे। तर यासाठी स्पेसिफिक नालासोपारासाठी तरी आमची विनंती आहे की स्पेसिफिक अधिकारी नेमून तिकडे स्टाफ नेमून त्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हे साफ होणार नाही। या आठवड्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल आणि असं कोणी चुकीची परमिशन दिली असेल तर त्याची देखील चौकशी करू। सगळ्या टपऱ्यांची तुम्ही पेपरवर्क मागवा, कोणावर अन्याय नाही करायचा। जर अडथळ्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना ट्रान्सफर करून नवीन जागा महापालिकेमार्फत स्थलांतर करू। आपल्या फेरीवाले जेवढे आहेत ना त्याच्यामध्ये त्यांना शिफ्टिंग करू। स्पेसिफिक अधिकारी नेमून त्याला ऑर्डर काढावी ही आम्हाला विनंती आहे। तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याला जबाबदार धरायला त्या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्यावर जबाबदारी परत 3 सहाय्यक आयुक्त होणार, एकमेकावर ढकलणार साहेब। तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला रिझल्ट या आठवड्यामध्ये टीम बनवून कारवाई करावी ही विनंती।